ठरलं तर मग या मालिकेच्या 5 नोव्हेंबरच्या जबरदस्त भागामध्ये अर्जुन सायलीने आता व्यवस्थित सगळं ॲनालिसिस करून ही सही प्रियानेच केलेली आहे आणि या सहीमुळेच हा सगळं रामायण घडलंय हे ओळखलेलं असतं. आणि आता रविराजांना इकडे समोर आणत अख्ख्या घरासमोर प्रिया कशी भांडेफोड केलेली आहे आणि प्रियाचे कसे सगळ्यांच्या समोर 12 वाजलेत आणि साने वकिलांचा प्रूफ दाखवत कशा पद्धतीने प्रियानेच या सह्या करून डिवोर्स घडवून आणलाय हे आता सगळे सुभेदार आणि रविराज यांच्या समोर कसं आलंय आणि त्यानंतर रविराजांनी प्रियाची काय हालत केले या व्हिडिओमध्ये पाहूया. 5 नोव्हेंबरच्या भागामध्ये पूर्णाची खूपच पॅनिक झालेली असते. सायली, मी कधी जन्मात सुद्धा विचार केला नव्हता की तू असं काही वागशील. तू अर्जुनला डिवोर्स वगैरे देशील. हा दिवस बघण्याच्या आधी मला मरण का नाही आलं यावरती कल्पना म्हणते, हे बघ, मला माहितीये अर्जुन जरा उतावळा आहे किंवा अर्जुन काहीही करतो, पण तू असं वागशील असं आम्हाला खरंच वाटलं नव्हतं. तू का असं वागलीस सायली आमच्यासोबत? यावरती आता इकडे प्रताप म्हणतो, हे बघ सायली बाळा, अर्जुनने नक्कीच काहीतरी चुकीचं केलंय. आम्हाला 100% खात्री आहे की त्याशिवाय तू इतकी दुखावली गेलेली नाहीयेस. पण तरी सुद्धा गोष्टी आपण बोलून सॉर्ट आउट केल्या ना तर नक्कीच बरं होईल. मी अर्जुनला बोलतो ना, त्याने जी काही चूक केली ती सुधारायला लावतो, पण असा टोकाचा निर्णय तू घेऊ नको असं म्हणत पूर्ण घर सायलीला मनवण्याचा प्रयत्न करत असतं. एकेकाळी ज्या सायलीचं पूर्ण घर राग करत असतं, आज एका वर्षाच्या आत सायलीने सगळ्यांचं मन जिंकलेलं असतं आणि सायली सांगण्याचा प्रयत्न करत असते, पूर्णाजी तुम्ही रडू नका ना, मी तुम्हाला सगळं सांगते. आई तुम्ही सुद्धा शांत बसा. यावरती अस्मिता म्हणते, आता काय ग सांगणार आहेस तू? म्हणजे मी आधीपासूनच सांगत होते की ही आपल्या अर्जुनचं आयुष्य बर्बाद करण्यासाठीच इकडे आलेली आहे. आणि झालं ना, माझंच म्हणणं खरं झालं ना, आपल्या अर्जुनचं आयुष्य बर्बाद झालं ना, अजून दुसरं काय व्हायचं राहिलंय? आणि आता ही एक्सप्लेन काय करणार आहे आपल्याला? असं म्हटल्यावरती आता इकडे पूर्णाची चिडते आणि अस्मिता जरा शांत बस, बोलतोय ना आपण. अस्मिता म्हणते, का शांत बसू? शांत बसण्यासारखं आता काही राहिलेलंच नाहीये. हिने सगळ्या कुटुंबाची वाट लावलेली आहे. इकडे अर्जुनची अवस्था खूपच विचित्र असते आणि चैतन्य त्याला समजवत असतो. अर्जुन सांगत असतो, मला तर असं वाटते की कोणीतरी माझ्या 2-4 सणसणीत थोबाडीत लिहून दिल्यात असं मला वाटायला लागले. असं काय माझ्याकडून चूक झाली की सायलींनी त्याच्यामुळे मला नोटीस पाठवली डिवोर्सची? इतकं काय मोठा मी गुन्हा केलाय त्याच्यामुळे ही अशी नोटीस माझ्याकडे आली? खरंच मला कळतच नाहीये. त्यावरती चैतन्य म्हणतो, हे बघ अर्जुन, तू थांब बरं, तू स्वतःला त्रास करून घेऊ नको, आपण बोलू या विषयावरती. अर्जुन म्हणतो, काय या विषयावरती बोलायचं बाकी राहिलंय? त्या स्वतः सानेंकडे गेल्या होत्या, ही गोष्ट त्यांनी कबूल केले ना, मग हे आता काय राहिलेलं आहे? असं म्हणत अर्जुन खूप पॅनिक झालेला असतो आणि नाही, याचं उत्तर त्यांना द्यावंच लागेल. इकडे तोपर्यंत कल्पना खूपच पॅनिक झालेली असते. विमल तिला समजवत असते, कल्पनाताई तुम्ही शांत बसा बरं. यावरती कल्पना म्हणते, कसं विमल शांत बसू? घरामध्ये हे इतकं मोठं रामायण चाललंय आणि कसं शांत बसू? माझी समजूतदार सायली ही अशी वागते म्हणजे अर्जुनने नक्कीच काहीतरी घोडचूक केलेली आहे. अस्मिता म्हणते, का ग तू अर्जुनला का दोष देतेस? हिचा दोष बघ ना. म्हणजे कसं आहे ना, ही घरात येताना सुद्धा कोणाला विचारलं नाही किंवा कोणाला सांगितलं नाही ना, जाताना पण कोणाला तरी सांगितलं. यावरती कल्पना म्हणते, अस्मिता अगं गप्प बस की, जाण्याच्या गोष्टी का करायला लागतेस? सायलीच्या जाण्याच्या गोष्टी तू करू नको. पूर्णाजी म्हणते, सायली अगं काय झालंय? अर्जुन असं काय वागलंय? आम्हाला सांगशील का की अर्जुनची नक्की काय चुकी झाले ते? यावरती आता इकडे सायली सांगण्याचा प्रयत्न करत असते की तुम्ही सगळ्यांनी शांत बसा, मला आधी अर्जुन सरांसोबत बोलू दे. मी अर्जुन सरांसोबत बोलते आणि त्यानंतर मग काय गोष्टी आहेत त्या तुमच्या समोर क्लिअर करते. असं म्हणत इकडे आता सायली सगळ्यांना शांत राहायला सांगत असते आणि जेणेकरून तिला अर्जुनचा पहिले गैरसमज मिटवता यावा आणि त्यानंतर बाकी सगळ्या घरच्यांशी बोलता यावं. पण आता घरचे रडत असतात. अस्मिता आगीत तेल ओतत असते आणि अस्मिता सांगत असते, मग काय, लग्न केलंस तेव्हा पण गुपचूप आणि चाललीस तेव्हा पण गुपचूप. तुझ्यावरती काय विश्वास ठेवायचा ग? मी सगळ्यांना आधीपासून सांगत होते की ही मुलगी महा डॅम्बिस आहे, पण कुणी माझ्यावरती विश्वास नाही ठेवला.
सगळे माझ्या विरोधात जात सायलीवरतीच प्रेम केलं. आता इकडे पूर्णाजी म्हणते, अस्मिता तुझं तोंड जरा बंद ठेव. आणि अगं सायली, तू सांग तरी आम्हाला काय घडलंय, काय घडलंय, तुम्ही असं का वागताय, आमच्या जीवाला घोर का लावताय, एकदा आमच्या समोर या, काय तुमची भांडणं आहेत ती सॉर्ट आऊट करा. असं म्हणत पूर्णाजी, प्रताप आणि कल्पना हे तिघही जण भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करत असतात, तर अस्मिता आगीत तेल लावण्याचा प्रयत्न करत असते आणि प्रताप तिला ओरडतो, अस्मिता बस झालं, मगापासून बरंच तुझं मी ऐकून घेतोय, आता तुझं ऐकून घेणार नाही, बस झालं, या सगळ्यामध्ये एकही शब्द बोलू नकोस. तुला कोणी विचारले का काय घरात चालले सिच्युएशन, ती कशी हँडल करायची हे बघायचं की ही अशी बडबड करत बसायची आहे तुला. पूर्णाजी म्हणते, अस्मिता तुला तर वेळेचं कधीच भान काही राहत नाही ना. अस्मिता म्हणते, बोला तुम्ही सगळ्यांनी मिळून मलाच बोला. यावरती आता इकडे कल्पना म्हणते, सायली सायली बाळा, हे बघ आम्हाला माहिती आहे अर्जुन ना भडक डोक्याचा आहे, तो कधीही काहीही बोलतो आणि तो तुझ्यावरती नक्कीच ओरडला असेल, तुला नक्कीच काहीतरी चुकीचं केलं असेल, पण तरी सुद्धा मला असं वाटतं तो मनाने वाईट नाहीये ग, तो खरंच चांगला आहे. अस्मिता म्हणते, झालं म्हणजे इतकं होऊन तुम्ही सायलीलाच मनवा, माझं कोणी ऐकूच नका, जातेच मी बरी. असं म्हणत अस्मिता तनतन करत तिकडून निघून जाते. इकडे आता चैतन्य अर्जुनला शांत करत असतो, पण अर्जुन सांगतो, नाही, त्या सानेंकडे गेल्या होत्या आणि या प्रश्नाचं उत्तर त्यांना मला द्यावंच लागेल. काहीही झालं तरी त्यांना सांगावंच लागेल की या गोष्टी कशा घडल्या होत्या, का त्या सानेंकडे गेल्या होत्या, आणि ही गोष्ट त्यांना आता कळायलाच पाहिजे. असं म्हणत अर्जुन म्हणतो, आता ही गोष्ट फक्त सायलीच सांगू शकतील. असं म्हणत तो आता रागारागात खाली यायला निघतो. तोपर्यंत सायली आता सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असते, हे बघा मी तुम्हाला सगळं सांगेन, पण त्याआधी अर्जुन सरांसोबत बोलते, त्यांना समजवते, त्यांना माझी बाजू सांगते, त्यांना पटली की आम्ही दोघं जण खाली येऊन तुम्हाला जे काही आहे ते सांगू, आधी मला वरती जाऊ दे, वरती जाऊन अर्जुन सरांसोबत बोलू दे. सायली हे वाक्य बोलत असतानाच तिकडे रागारागात अर्जुन येतो आणि सायलीचा हात धरून तिला फरफटत वरती घेऊन जायला लागतो. त्यावरती कल्पना म्हणते, अर्जुन आतताईपणा करून हे असं करू नकोस, तुझ्या या आतताईपणामुळे सायलीने हा निर्णय घेतलेला आहे आणि आता पुन्हा तू असा निर्णय घेतलास ना तर गाठ माझ्याशी आहे, सोड तिचा हात. पण अर्जुन खूपच पॅनिक झालेला असतो आणि तो हात सोडायला अजिबात तयार नसतो आणि त्यामुळे अर्जुन आता तिला सांगतो, मम्मा तू शांत बस, मला सायलीसोबत सायलीकडून काही प्रश्नांची उत्तरं हवेत म्हणजे हवेत आणि ती उत्तरं घेतल्याशिवाय मी इथून कुठेही जाणार नाही. असं म्हणत आता इकडे अर्जुन चिडतो आणि कुणाचंही काहीही ऐकून घ्यायला तो तयार नसतो आणि तो आता सायलीला घेऊन वरती जातो. सगळेजण समजवत असतात, सगळेजण मनवत असतात, पण अर्जुनला कोणाकोणाचं काहीही ऐकायचं नसतं आणि तोपर्यंत प्रिया इकडे वाट पाहत असते. प्रिया वाट पाहत असते आणि की कधी एकदा फोन येतोय, कधी एकदा कळतंय की यांचा डिवोर्स फायनली झालेला आहे आणि असा विचार करत असताना फायनली अस्मिता तिला कॉल करायला लागते. तोपर्यंत अर्जुन सायलीला आतमध्ये घेऊन येतो, दार लावतो आणि बोला, असं काय झालंय की ज्याच्यामुळे तुम्ही तुम्ही मला या सगळ्यामध्ये असा डिवोर्स देऊन निघून गेलात. मला खरंच कळत नाहीये की या सगळ्यामध्ये तुम्ही असं का वागताय, का माझ्याशी हे केलं नाटक. असं म्हटल्यावरती सायली सांगते, सर माझी बाजू ऐकून तरी घ्या. यावरती अर्जुन म्हणतो, काय ऐकायचं बाकी राहिले, सामेंकडे तुम्ही गेला होतात ना. असं म्हटल्यावरती आता इकडे सायली आता एक्सप्लेन करायला लागते. तोपर्यंत अस्मिताचा फोन येतोच आणि प्रिया खुश होते, चला फायनली आपल्याला या सगळ्यामध्ये आता काहीतरी महत्त्वाची बातमी ऐकायला मिळणार, म्हणून ती खूपच खुश होते. आणि आता ती म्हणते, काय ग अस्मिता, काय आहे तिकडे बातमी. अस्मिता म्हणते, बातमी तर एकदम जबरदस्त आहे हा, म्हणजे काय माहिती का, इकडे आमच्या घरात लिटरली तमाशेवरती तमाशे चाललेले आहेत. म्हणजे खरं सांगायचं तर त्या सायलीने डिवोर्स पेपर पाठवले ना ग. अर्जुनला डिवोर्स पेपर पाठवून आता सायलीने इकडे खूपच मोठं प्लॅनिंग केलंय, तुला कळतंय का. यावरती प्रिया म्हणते, काय डिवोर्स पेपर. तर आता इकडे सांगायला लागते अस्मिता, अगं हो, लिटरली डिवोर्स पेपर पाठवले, तुला माहिती आहे का. या सगळ्यामध्ये तिने ना सगळ्या घरच्यांना जबरदस्त धक्का दिलाय. पूर्णाजीची रडून रडून हालत इतकी खराब झालेली आहे ना की पूर्णाजी या सगळ्यामध्ये सावरतच नाहीये आणि आता सायली घरातून जाणार इतकं मात्र निश्चित. प्रिया म्हणते, खरंच ही खरी बातमी आहे. म्हणजे बघ ना अस्मिता,
इतके दिवस आपण तिला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय, इतके दिवस तिला अर्जुनच्या आयुष्यातून बाहेर फेकायला बघतोय, पण आपण काही करायच्या आधीच हे सगळं घडलं. बरं झालं नाही, म्हणजे आपण काही न करता इतकी मोठी गोष्ट घडेल असं काही वाटलंच नव्हतं ना. पण बरं झालं, हे सगळं चांगलं झालंय. आता इकडे अर्जुनच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सायली सज्ज असते. सायली सांगते, सर मला एक गोष्ट सांगा, जरा डोकं शांत ठेवा आणि मी जे बोलते ते ऐका. तुम्ही मला सांगा, ज्या वेळेला आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं, अर्जुन म्हणतो तेच मी सांगतोय, आपण जर का कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं तर तुम्ही मला सांगायचं होतं की तुम्हाला जायचंय, मी केलं असतं तुम्हाला हे कॉन्ट्रॅक्टमधून मुक्त. याच्यावरती सायली म्हणते, सर ऐकून तरी घ्या, मी सांगण्याचा काय प्रयत्न करते. ज्या वेळेला आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं त्यावेळेलाच आपण दुसरे पेपर पण साईन केले होते, आठवतंय? डिवोर्सचे पेपर. मग जर मला डिवोर्स हवा होता तर त्याच वेळेला ते डिवोर्सचे पेपर मी तुम्हाला दिले असते ना. आत्ता मला वेगळे डिवोर्सचे पेपर करायची काय गरज आहे? साधी सोपी गोष्ट आहात तुम्ही, गोष्ट वकील म्हणून तुम्हाला समजली नाही, साधा विचार सुद्धा तुम्ही केला नाहीत. अहो, मला तिकडे जाण्याची काय गरज सामेंकडे डिवोर्स घेण्यासाठी? मी तेच पेपर समोर नसते का आणले? अर्जुनच्या डोक्यात क्लिक होतं आणि तो विचार करायला लागतो, अरे बापरे, ही तर गोष्ट माझ्या लक्षातच नाही आली. इकडे आता अस्मिता सांगत असते, थोड्याच वेळामध्ये सायली हे घर सोडून निघून जाईल, कारण घरामध्ये जे काही घमासान चाललंय ना, ती इतकी काही अर्जुनवरती नाराज आहे ना. अर्जुनने काय केले खरंच माहित नाहीये, पण ती घर सोडून जाणार 100%. त्यामुळे हा तमाशा बघायला आता खूप मजा येणार आहे. असं म्हटल्यावरती प्रिया म्हणते, हो खरंच खूप मोठी धमाल येणार आहे आणि सगळे लाईव्ह अपडेट्स मला देत राहशील ना. अस्मिता म्हणते, काय बोलायचं ह्याच्यामध्ये, सगळं तुला डिटेलमध्ये मी कळवते. इकडे जे काय घडतंय ते सगळं तुझ्यापर्यंत लाईव्ह पोहोचेल, लाईव्ह. यावरती प्रिया म्हणते, यस डन, तू मला सगळं कळव हा, हे सगळं मला सुद्धा एन्जॉय करायचं आहे. अस्मिता म्हणते, तर आपल्या आयुष्यातली कायमची पनवती निघून जाणार आहे ना, मग आता एन्जॉय तर करायचंच. असं म्हणत दोघी जणी सायलीच्या निघून जाण्याची वाट पाहत असतात. तोपर्यंत इकडे आता अर्जुनच्या डोक्यात येतं की सायली बोलते ते बरोबर आहे, आणि तो 2 मिनिटासाठी विचार करायला लागतो. खरंच की हे डिवोर्स पेपर इथेच आहेत आणि त्याच्यावर सह्या पण झाल्यात. सायलीला वेगळे डिवोर्स पेपरची नोटीस द्यायची खरंच गरज नाहीये. मग अर्जुन म्हणतो, अरे बापरे, पण ज्या वेळेला माझ्या हातामध्ये ते डिवोर्सचे पेपर भेटले तेव्हा मी हा विचार केलाच नाही. मी विचार केलाच नाही की या सगळ्यामध्ये हे प्रकार असा पण घडलेला असेल. सायली म्हणते, मला माहिती आहे ना की तुम्ही विचार केलाच नाही म्हणून. मी तुम्हाला इतके दिवस ओळखते ना, आलं समोर की लगेचच तुम्ही त्याच्यावरती रिॲक्ट करता. विचार करणं हा तुमचा प्रांतच नाही, हे मला चांगलंच माहिती आहे. असं म्हणत सायली अर्जुनला चांगलाच टोमणा मारते. यावरती अर्जुन म्हणतो, मग मला एक गोष्ट सांगा, तुम्ही सामेंकडे गेलाच नव्हतात? सामेंकडे गेला होतात ना, तुम्ही सामेंकडे का गेला होतात? आता सायली अडकते, कारण ती आता मधुभाऊंची केस द्यायला गेले, मी हे ऐकलं, हे काही बोलायच्या मूडमध्ये नसते. त्यावरती अर्जुन म्हणतो, बोला, तुम्ही सामेंच्या इकडे का गेला होतात? मला ही गोष्ट तर कळलीच पाहिजे. सायली म्हणते, सर ती गोष्ट महत्वाची नाही आहे, पण मी तुम्हाला ती गोष्ट सांगेन. सध्या फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की मी गेले नव्हते, म्हणजे मी सह्या केलेल्या नाही आहेत आणि या सगळ्यामध्ये मी डिवोर्स तुम्हाला पाठवलेला नाही आहे. यावरती अर्जुन म्हणतो, मग त्याच्यावर तुमच्या सह्या आहेत? सायली म्हणते, मला खरंच काही माहीत नाहीये की त्याच्यावरती माझ्या सह्या कशा आल्या ते. ती सही मी केलेली नाहीये आणि मी मुळात डिवोर्सची नोटीस पाठवलेलीच नाहीये, तर मी सही का करेन? अर्जुन म्हणतो, मग काय गौड मंगल आहे हे, कुणी पाठवलं असेल? आणि आता ते साने फोन पण उचलत नाहीयेत, साने साधा कॉल उचलत नाहीत आणि याच्या आधी सुद्धा साने माझा कॉल उचलत नव्हते. नक्की काय झालंय तरी काय? यावरती आता इकडे सायली म्हणते, ते प्रकार मला काही माहिती नाहीये, पण पण या सगळ्यामध्ये मात्र आता काहीतरी गोंधळ आहे. असा विषय चालू असताना इकडे पूर्णाजी आणि कल्पना पॅनिक होते. कल्पना म्हणते, मी वरती जाऊन बघून येते दोघांचं काय बोलणं चाललंय ते, नाहीतर हा अर्जुन आहे ना, हा अर्जुन इकडे सायलीला काहीतरी बोलेल आणि मग प्रकरण चिघळेल आणि मग सायली काही थांबणार नाही. त्यामुळे हे प्रकरण जर का चिघळायला नको असेल तर मला वरती जायलाच पाहिजे. असं म्हणत कल्पना जायला निघते. अश्विन म्हणतो, हे बघ मम्मा, उगाच त्यांचं त्यांना हँडल करू दे, तू मध्ये पडू नकोस. असं म्हटल्यावरती आता इकडे प्रताप म्हणतो, थांब कल्पना. अश्विन म्हणतो, मी जाऊन बघू का? चैतन्य म्हणतो, तुम्ही सगळ्यांनी थांबा, त्यांचं त्यांना बोलू दे, बोलून सॉर्ट आउट होईल, मग ते आपल्याला कळवतील. अस्मिता म्हणते, आता काय सॉर्ट आउट व्हायचं राहिलंय, हिने नोटीस पाठवले, आता फक्त निघून जाणं बाकी राहिले.
पुन्हा अस्मिता मध्ये 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 बोलायला लागते. पूर्णाजी चिडते, अस्मिताला ओरडते आणि आता खऱ्या अर्थाने इकडे खूप मोठा ड्रामा सुरू होतो. आणि आता पूर्णाजी म्हणत असते, सायली या घरामध्ये आली, आपलं मन जिंकलं, आपलंच आपल्याला केलं आणि आता सोडून चालली. खरंच ही गोष्ट माझ्या मनाला काही पटतच नाहीये, असं म्हणत पूर्णाजी आता खूप जोराजोरात रडत असते. त्याच वेळेला इकडे आता अर्जुन आणि सायलीचं सगळं सॉर्ट आउट झालेलं असतं. सही कुणी केली या विषयापर्यंत दोघं जण येऊन पोहोचलेले असतात. यावरती आता इकडे डोक्यामध्ये विचार घेत अर्जुन आता त्या प्रकरणाच्या खोलाशी जात असतो आणि आता कुणी हे सगळं केलं असेल हे शोधण्यासाठी सानेंची भेट घेणं गरजेचं आहे असं तो म्हणतो. आता एकच व्यक्ती आहे, ते म्हणजे साने वकील, आणि तेच आपल्याला सांगू शकतात की या प्रकरणाच्या मुळाशी कुणी आहे किंवा त्यांना नोटीस पाठवायला कोणी सांगितले. सायली म्हणते, ठीक आहे, आपण सामेंची भेट घेऊया. अर्जुन म्हणतो, सामे फोन उचलत नाहीयेत, कुठेतरी लपून बसलेत ते, आणि त्यामुळे आपल्याला खरंच त्यांची भेट घेऊन हे सगळं सॉर्ट आउट करणं कठीण जाणार आहे. असं दोघांचं बोलणं चालू असताना खालून आवाज येतो कल्पनाचा, अर्जुन, सायली, खाली या, बघा पूर्णाजी कशा करतायत, लवकर खाली या, लवकर खाली या. असं म्हणत अर्जुन सायलीला खाली बोलवलं जातं. दोघं जण दाराची कडी काढून खाली येतात. पूर्णाजी, काय झालं, काय झालं? सगळेजण पूर्णाजीला पाहत असतात आणि पूर्णाजीला पॅनिक अटॅक आलेला असतो आणि सगळेजण खूपच पॅनिक होतात. अश्विन आता पूर्णाजीला तपासत असतो. तोपर्यंत अर्जुन खाली आलेला असतो आणि अर्जुन पाहतो आणि त्याच्या लक्षात एक गोष्ट येते की ही सगळी पूर्णाजीची नेहमीसारखी नाटकच आहेत. म्हणजे काही झालं की पूर्णाजीला जो पॅनिक अटॅक येतो त्यातलाच हा प्रकार आहे. त्यावरती आता इकडे प्रताप म्हणतो, अर्जुन तू उभा काय आहेस, बघ ना पूर्णाजीची तब्येत कशी होते. यावरती अर्जुन म्हणतो, एक काम करूया का अश्विन, मी ॲम्ब्युलन्स बोलवतो, आपण पूर्णाजीला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेऊया. इथे काहीतरी करत बसायच्या ऐवजी आपण पूर्णाजीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला पाहिजे. असं म्हणत अर्जुन आता इकडे ताबडतोब ॲम्ब्युलन्सला कॉल करायला निघतो. अश्विन म्हणतो, दादा 1 मिनिट थांब ना, आपण पूर्णाजीशी आधी बोलूया, मग लगेच पूर्णाजी. ॲम्ब्युलन्स नको, मला ॲम्ब्युलन्स नको आहे, मला इथेच मरण येऊ दे. सायली, या सगळ्यामध्ये मी तुझ्या पुढे हात जोडून विनंती करते की तू अर्जुनला माफ करून टाक ना, अर्जुनला माफ कर आणि या सगळ्यामध्ये हे प्रकरण मिटवून टाक, नाहीतर माझं काही खरं नाहीये. मला या सगळ्यामध्ये इतका मोठा अटॅक आलाय ना की मला ह्याच्यातच आता बहुतेक संपवावं लागेल माझं जीवन. असं म्हणत पूर्णाजी इमोशनली सायलीला ब्लॅकमेल करायला लागते आणि सायली रडायला लागते. पूर्णाजी, तुम्ही काय हात जोडताय, तुम्ही हात जोडू नका, पूर्णाजी रडू नका. आणि पूर्णाजी आता जास्त पॅनिक करते, मला इकडे दुखतंय, तिकडे दुखतंय. मग सायली माफी मागायला लागते. पूर्णाजी, माझ्यामुळे तुमची ही अवस्था झाली, मी तुमची माफी मागते आणि मी तुम्हाला सांगते की मी अर्जुन सरांना माफ करून टाकले, मी खरंच अर्जुन सरांना माफ केले. या सगळ्यामध्ये आता पुन्हा कोणतीही मी माझ्याकडून चुकी होऊ देणार नाही. असं म्हणत सायली आता माफी मागायला लागते. यावरती पूर्णाजी म्हणते, खरंच खरंच तू अर्जुनला माफ केलंस. यावरती सायली सांगायला लागते, हो मी अर्जुन सरांना माफ केलंय, पण तुम्ही तुमच्या मनामधली ही विचार पहिले काढून टाका बरं. असं म्हणत सायली आता पूर्णाजीला आपण अर्जुनला माफ केल्याचं सांगताच पूर्णाजी ठणठणीत बरी होते आणि अर्जुनला कळतं हा तर पूर्णाजीचं नाटक होतं. सायली पूर्णाजीच्या मांडीवरती डोकं ठेवते, रडायला लागते आणि पूर्णाजी, मला माफ करा, खरंच माझ्यामुळे तुमच्यावरती हा प्रसंग ओढावला, खरंच मला माफ करा, मी पुन्हा अशी चूक करणार नाही. असं म्हणत ती रडायला लागते. इकडे पूर्णाजी खुश होते, अर्जुन खुश होतो. फायनली घरचा मॅटर तर संपलेला असतो. आता मॅटर हँडल करायचा असतो तो म्हणजे प्रियाचा, आणि प्रियाचा मॅटर एकदम जबरदस्त पद्धतीने हँडल होणार असतो. आता अर्जुन हे गोष्ट सोडून पूर्णपणे त्या केसच्या संदर्भात आता पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न करतो. इकडे आता सायली सांगत असते, पूर्णाजी तुम्ही असं स्वतःला त्रास करून घेतलात तर मी स्वतःला कधी माफ करून घेऊ शकणार नाही. तोपर्यंत इकडे आता अर्जुन आणि सायली रूममध्ये येतात. रूममध्ये आल्यावरती अर्जुन सायलीकडे पाहतो आणि सॉरी, खरंच मी तुमच्याबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेतला होता, पण मला एक गोष्ट सांगा, तुम्ही सामेंकडे गेला होतात की नाही, ही गोष्ट मला कळली पाहिजे, आणि सामेंकडे गेला होतात तर कशासाठी गेला होता. आता सायली या प्रश्नाचं उत्तर द्यायला थोडीशी टाळाटाळ करायला लागते आणि सायली सांगते, सर आत्ता सध्या आपल्यासमोर महत्त्वाचं काय आहे तर सामेंनी डिवोर्स नोटीस पाठवली, ती कुणाच्या सांगण्यावरून पाठवली किंवा त्यांनी असं का केलं, काय त्यांचा असा हेतू होता हे जाणून घेणं, त्यामुळे बाकीचा विषय आपण आता सध्या बंद करूया. यावरती अर्जुन म्हणतो, ठीक आहे, पण मला एक गोष्ट सांगा की सही त्याच्यावरती कशी काय आली तुमची, आणि हुबेहूब सही आहे, जर ही सही तुम्ही नाही केली तर ही सही करणार तरी कोण.
या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायलाच पाहिजे ना, कारण अशा खोट्या सह्या करून असं कोणीही काहीही करू शकतो ना. असं म्हटल्यावर ती सायली थोडासा विचार करायला लागते आणि दुसऱ्या क्षणाला सायलीच्या डोक्यामध्ये अचानक विचार क्लिक होतो आणि ती म्हणते, सर मी कसं विसरू शकते? या जगामध्ये एकच अशी व्यक्ती आहे जी हुबेहूब माझी सही करू शकते. यावरती अर्जुन म्हणतो, कोण? यावरती सायली सांगते, प्रिया. प्रिया आश्रमात असल्यापासून माझी हुबेहूब सही करते आणि तिच्या इतकी माझी हुबेहूब सही कोणीच करू शकणार नाही. आता अर्जुन विचार करतो, अरे बापरे, म्हणजे हे सगळं तन्वीचं काम आहे. आता प्रियाला धडा शिकवण्यासाठी जबरदस्त या सगळ्यामध्ये आता रविराजांना घरी बोलवलं जातं. म्हणजे रविराज आणि प्रिया यांना घरी बोलवलं जातं. प्रियाला वाटतं की या सगळ्यामध्ये आता अर्जुन आणि सायलीचा डिवोर्स होतोय, म्हणून रविराजांना मध्यस्थी करायला बोलवलं की काय, म्हणून ही मध्यस्थी होऊ द्यायला नको, म्हणून आता प्रिया समोर आलेली असते. जेणेकरून जर का या सगळ्यामध्ये काही गोष्टी घडायला लागल्या किंवा काही गोष्टी या सगळ्यामध्ये जर ह्यांचा डिवोर्स थांबवायला लागल्या तर आपण आगीत तेल ओतू. सोबत प्रतिमा पण आलेली असते. प्रतिमा, रविराज आणि प्रिया हे सगळेजण आता घरची सगळी माणसं बसतात आणि आता अर्जुन सायली खाली येतात. अर्जुन सांगतो, सिनियर याच्यात काहीतरी गोंधळ झालाय. सायलीने मला नोटीस पाठवलेलीच नव्हती. आता ही नोटीस कोणी पाठवले हे आपल्याला शोधून काढायला पाहिजे आणि त्यासाठी मी तुला ज्या गोष्टी दाखवतो त्या बघ जरा. म्हणजे याच्यावरती जी सायलीने सही केली ना आणि ती सही आणि ओरिजिनल सायलीची सही हे दोन्ही मी तुला दाखवतो. या दोन्ही सह्या बघ. ह्या पेपरवरती असलेली सही आहे ना ही सायलीची नाही आहे. याच्यामध्ये काही अक्षरांचे स्ट्रोक वगैरे आहेत ना हे सायलीचे नाही आहेत. हे जरा बघ बरं. असं म्हणत तो आता ते पेपर रविराजांकडे द्यायला निघतो. रविराज ते पेपर घ्यायला निघतात. तोपर्यंत प्रिया धाडकन उठते. बाबा बाबा चला ना, या सगळ्यामध्ये आपल्याला घरी जायची वेळ झालेली आहे. आपण लवकरात लवकर घरी जाऊया, या प्रकरणामध्ये नको पडूया, यांचं प्रकरण यांना निस्तरू दे. यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो, ठीक आहे, आमचं प्रकरण आम्ही निस्तरू आणि या सगळ्यामध्ये आमचं सोल्युशन पण आम्ही काढू, पण फक्त एकदा ही सही सिनियरला दाखवायची आहे. ती सही दाखवून कुणी केली असेल, काय केलं असेल हे सत्य समोर आणायचंय, मग बस झालं. मग त्यानंतर तुम्ही निघून जा. असं म्हणत अर्जुन आता इकडे प्रियाला चांगलाच फटकारतो आणि त्यानंतर प्रिया निघायला निघते, पण आता अर्जुन तिला जाऊ देत नाही. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय प्रियाची सुटका होणार नसते. आता या प्रकरणामध्ये रविराज प्रियाला काय बोलणार, कसं बोलणार, प्रिया कशी अडकणार, पाहणं फारच रंजक ठरणार.